नमस्कार, मी वास्तुकार आस्क वास्तुकर गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। जसं की आज आपण आलेलो आहोत कसाऱ्याला आणि इकडे आपण एक घर बघत आहोत आणि या घरामध्ये वास्तुशास्त्राच्या काही गोष्टी आहेत। त्या वास्तुशास्त्राच्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने करायच्या हे आपण इथे बघायला आलेलो आहोत। आता मी या डोअरमध्ये जो उभा आहे तो वेस्टर्न डिरेक्शनचा डोअर आहे आणि वेस्टर्न डिरेक्शनच्या डोअरमध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस येतात तर ते आपल्याला इथे बघायला मिळेल। आणि ही जी वास्तू आहे ही वास्तू वेस्ट ओरिएंटेशन असल्यामुळे म्हणजे पश्चिम दिशेचा जो एंट्रन्स आहे आणि पश्चिम दिशेला मेन प्लॉटचा पण एंट्रन्स आहे तर त्याचा जो इम्पॅक्ट इकडच्या व्यक्तींच्या जीवनशैलीवरती जो पडतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघायला आलेलो आहोत। आणि ही एक वास्तू आहे आणि या वास्तूमध्ये आता सध्या तरी इथे कोणी राहत नाहीये पण नंतर इथे डिमॉलिट करून नवीन वास्तू बनवण्याचं प्लॅनिंग आपण इथे करत आहोत आणि वास्तुशास्त्राप्रमाणे हे प्लॅनिंग आपण आता इथे करणार आहोत। जे माझे क्लायंट्स आहेत, माझे जे फॉलोअर्स आहेत त्यांनी सांगितलंय की भूषण सर तुम्ही इथे वास्तुशास्त्राप्रमाणे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर कसं बनवायचं, काय बनवायचं याचे सगळे गायडन्स तुम्ही आम्हाला इकडे द्या आणि त्यासाठी आपण आज इथे फर्स्ट रेकी करायला आलेलो आहोत। आणि या रेकीमध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात येत आहेत। तर यामध्ये ह्या प्लॉटचं पूर्ण शूटिंग किरण दादांनी घेतलेलं आहे आणि या फ्लॅटचं म्हणजे हे जे पूर्ण घर आहे या घराचं पण शूटिंग ऑलरेडी किरण दादांनी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पूर्ण व्हॉइस ओव्हरमध्ये तुम्हाला मी स्क्रिप्ट देणार आहे। तर त्या पूर्ण व्हॉइस ओव्हरमध्ये आपल्याला समजणार आहे की कशा पद्धतीने इथे वास्तूच्या गोष्टी आहेत आणि कशा पद्धतीने आपण त्या मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मला बरेच लोक प्लॅन पाठवतात ईमेलवरती, व्हॉट्सॲपवरती किंवा इतर पण आहे पण प्लॅनवरती वास्तुशास्त्र करणं आणि ॲक्च्युअल साईटवरती जाऊन वास्तुशास्त्र करणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की मला प्लॅन जे आहेत ते व्हॉट्सअपला पाठवू नका आणि ईमेलवरती सुद्धा पाठवू नका। तर मी स्वतः साईटवरती जेव्हा व्हिजिट देतो तेव्हा मी जेव्हा जागेवरती उभा राहतो त्या जागेचे जे पण व्हायब्रेशन्स असतात आणि त्या जागेचे जे पण काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी असतात त्या सगळ्या मला इंटरॅक्ट होतात आणि त्याच्या माध्यमातून मला काही गोष्टी समजतात। दुसरा पॉईंट यामध्ये असा की मी ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी 3 वाजता आणि 4 वाजता उठतो। दुसरा पॉईंट याच्यामध्ये असा की मी ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी 3 वाजता आणि 4 वाजता उठतो आणि हिलिंग, मेडिटेशन, इतर पण काही माझ्या गोष्टी असतात, आकाशिक रेकॉर्ड्स, हिलिंग, मेडिटेशन या गोष्टी मी ब्रह्ममुहूर्तावरती उठून करत असतो। तर त्यावेळेला मी ज्या पण केसवरती काम करतो, ॲस्ट्रॉलॉजी असो, न्यूमरॉलॉजी असो, वास्तुशास्त्र असो, इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे केस, स्पिरिच्युअल गायडन्स असो, इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे केस माझ्याकडे असतात। तर त्याचे जे रिकॉल्स आहेत ते रिकॉल्स मला येतात आणि त्या रिकॉल्सवरती मी पुढची कन्सल्टेशन अतिशय शिताफीने आणि अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने, अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीने मी ते देण्याचा प्रयत्न करतो। आणि त्याच्याचमुळे का होईना माझे जे क्लायंट्स आहेत त्या क्लायंट्सला खूप जास्त चांगले रिझल्ट बघायला मिळतात। आणि ह्याच पुढे आपण आस्क वास्तुकार गुरु या यूट्यूब चॅनलला जोडलेले राहा आणि ह्या पूर्ण साईटचा रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे। आणि जे माझे क्लायंट्स आहेत त्या क्लायंट्सला इथे पूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे टॉयलेट, बाथरूम कशा पद्धतीने पाहिजे, वास्तुशास्त्राप्रमाणे किचनचा एरिया कसा पाहिजे, इथे जी वेस्ट डिरेक्शन आहे ती आता आपण कशी चेंज करायची आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे कशा पद्धतीने जो प्लॅन मी पूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे माझ्या क्लायंटला देणार आहे। तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या व्हिडिओमध्ये सांगण्यासारखा असा आहे तर वेस्ट डिरेक्शनची प्लॉट एंट्री आणि वेस्ट डिरेक्शनचा वास्तूची जी मुख्य दरवाजाची एंट्री आहे तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि पर्सनल लेवलच्या पद्धतीने, डेट ऑफ बर्थच्या पद्धतीने ह्या आपल्याला मॅच होतात की नाही होतात। तर हे सगळं कॅल्क्युलेशन आता आपण येणाऱ्या काही काळामध्ये या क्लायंट्सला देणार आहोत। तर पूर्ण साईट व्हिजिट आमची करून झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा की ज्यावेळेला मी ब्रह्ममुहूर्तावरती उठतो आणि मला ह्या वास्तूचे आणि माझ्या ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू किंवा जे पण माझं काम आहे पूर्ण स्पिरिच्युअल, हिलिंग, रेकी, तर ह्याच्यामध्ये मला त्याचे रिकॉल्स येतात आणि त्या रिकॉल्सप्रमाणे जसे आकाशिक रिकॉल्स असतात तशाप्रमाणे त्याचे रिकॉल्स येतात, स्पिरिच्युअल रिकॉल्स येतात
निगेटिव्ह पॉझिटिव्ह जे पण आहेत ते रिकॉल्स येतात आणि त्या रिकॉल्सप्रमाणे मला काही गोष्टी समजतात आणि त्याप्रमाणे मी माझ्या क्लायंट्सला पुढच्या गोष्टी सांगत असतो आणि त्याच्याचमुळे माझ्या क्लायंट्सला जास्त चांगले रिझल्ट्स बघायला मिळतात आणि अशा पद्धतीने आपण वास्तुकार गुरु हे जे काम आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हे सगळं करताना इथे मी जेव्हा जागेवरती उभा राहतो तेव्हा या जागेची 360 वर्षाची हिस्ट्री मला कळते. तर 360 वर्षाची हिस्ट्री ज्या वेळेला मला इथे कळते त्यावेळेला मी त्याप्रमाणे पुढचे कामं करतो आणि त्याप्रमाणे पुढच्या ज्या गोष्टी असतात त्या मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो. इतरही बऱ्याच गोष्टी एकदम पहिल्या व्हिडिओमध्ये एकदम इनिशियल या सगळ्या स्टेजमध्ये सांगणं योग्य नाही, पण आपण नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढची वास्तुशास्त्राची व्हिजिट तुमच्याकडे.